नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आपण. तो म्हणजे एक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तुम्ही जर पाहत असाल तर 30 एप्रिल 2025 रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरनुसार जे काही प्रवर्ग असतील त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील जे कोणी लाभार्थी असतील त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र व त्या जातीची कास्ट व्हॅलिडिटी म्हणतात, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र हे या सर्व प्रजातींना करावे लागते. आणि त्याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तो नेमका काय आहे ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या प्रवर्गातील ज्या काही जाती असतील त्या जातींसाठी जात प्रमाणपत्र काढणे किंवा त्याच्यानंतर काही कालावधीनंतर जात वैधता प्रमाणपत्र करून घेणे. याच्यासाठी जर पूर्वी जर पाहिलं तर 2001 चा अधिनियम होता. तो महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 हा विहित करण्यात आलेला होता. आणि त्याच अनुषंगानं नंतर 2012 चा सुद्धा अधिनियम विहित करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगानं जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची ही कारवाई करण्यात आलेली होती. पण अधिनियम 2000 मधील तरतुदीनुसार जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ज्या काही या प्रवर्गातील सर्व व्यक्ती असतील त्यांना शासकीय असेल किंवा नोकरी असेल, शैक्षणिक असेल किंवा निवडणूक असेल व इतर शासनाच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आलेले अन्य कोणत्याही प्रयोजनांकरिता मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र साधन करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये जर काय झालेलं असेल तर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे काही प्रक्रिया असेल त्या बहुतांश अर्जदाराला अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे असेल किंवा अडीअडचणी येत असतील, तसेच प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बहुतांश वेळ हे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र हे विलंब होत होता हे मिळण्यासाठीचा. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमधली जे काही पद्धत असेल त्याच्यामध्ये मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब होत होता. आणि त्याच अनुषंगानं काय होतं, की त्यामुळे अर्जदाराला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सबब जर पाहिलं तर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रासाठी मिळवण्याची जी काही पद्धत होती एकदम क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असून अर्जदारांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या आणि त्याच प्रक्रिया दूर करण्यासाठी ही जी आर निर्गमित करून ही जी काही सर्व प्रक्रिया आहे ती अगदी जलद व सुलभ करण्याकरिता माननीय लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासकीय विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगानं घेतलेली जे काही आढावा बैठक होती त्या आढावा बैठकीमध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे संगणकीय ऑनलाईन प्रणालीद्वारे विकसित करण्याच्या अनुषंगानं कार्यवाही करण्याचे हे निर्देश माननीय मुख्य सचिव यांना दिलेले आहेत. आणि त्याच ह्याच्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली 6 जानेवारी 2025 व दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित परत बैठक करण्यात आली आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती एकाच टप्प्यात राबवण्याबाबत माननीय मुख्य सचिव महोदयांनी हे निर्देश दिलेले आहेत. आणि हे प्रस्ताव हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने सादर केलेला प्रस्ताव बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी शासनाला सादर केलेला आहे. आणि त्या अनुसरूनच हे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जलद व सुलभ करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रणाली द्वारे TCS कंपनी यांच्यामार्फत विकसित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. आणि यासाठी एकूण जो काही खर्च लागणार आहे तो संपूर्ण खर्च 25 कोटी इतका असणार आहे. आणि सदरची प्रणाली ज्या प्रमाणात टप्प्यात विकसित होईल म्हणजे जसं जसं काम होईल त्या त्या पद्धतीनं हा 25 कोटीचा निधी देण्यात येणार आहे, अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट देण्यात आलेलं आहे. तर नेमकं ह्या प्रणालीमध्ये काय केले जाणार आहे थोडक्यात आपण त्याचा सुद्धा विचार करणार आहोत. हे काही जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र आहे ते संगणकीय ऑनलाईन प्रणालीची कार्यक्षमता जर पाहिले तर शासना निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र काढत असताना परिशिष्टामध्ये जे काही सविस्तर करार जो दिलेला आहे
तो संपूर्ण करार टी-सी-एस कंपनीसोबत तातडीने करण्याची कार्यवाही बार्टी यांनी करणे गरजेचं आहे. तसेच यामधील जे काही संपूर्ण बार्टी यांच्या अंतर्गत टी-सी-एस कंपनीबरोबर समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करून घेणे हे सुद्धा गरजेचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरता टी-सी-एस कंपनीला प्रत्यक्ष येणारा खर्च हा करासहित रुपये 25 कोटी इतका आहे आणि हा टप्प्याटप्प्याने त्यांना दिला जाणार आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली विकसित करून हे 5 वर्षाकरिता याचं संपूर्ण प्रशिक्षण असेल किंवा देखभाल असेल किंवा दुरुस्तीची जबाबदारी ही टी-सी-एस कंपनीची राहील असं सुद्धा या जी-आरमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर बार्टी यांनी हा लेखाशीर्षण करून त्यांचं जे काही लागणारा जो खर्च आहे, तो संपूर्ण खर्च हा या लेखाशीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या आर्थिक तरतुदीमधून भागवण्यात येणार आहे. तसंच बार्टी यांना जे काही उपरोक्त लेखाशीर्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजेच ऑलरेडी पूर्ण काम झाल्याच्या नंतर पुढील खर्च हा विभाग किंवा यंत्रणा त्याच्या ह्याच्यानंतर त्यांना ते खर्च दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं आता तुमचं जे काही कास्ट व्हॅलिडिटी वगैरे तुम्ही करणार आहात, येणाऱ्या जे काही हा 2 महिन्याचा कालावधी आहे, त्याच्यानंतर हे संपूर्ण संपूर्ण झाल्यानंतर हे तुमचं डायरेक्टली तुम्हाला कागदपत्र वगैरे असं अडचणींची जे काही क्लिष्ट पद्धत आहे, की हे कागदपत्र नाही, ते कागदपत्र नाही. हे तुमचं डायरेक्टली डिजिटल किंवा संगणकीय प्रणालीवर उपलब्ध झाल्याच्या नंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा जात प्रमाणपत्र असेल, हे अत्यंत सुयोग्य आणि जलद गतीनं होणार आहे. अशा पद्धतीनं हा जी-आर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी करायची असेल, त्यांच्यासाठी एक अत्यंत सुलभदायी होणार आहे. त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा हा निर्णय आहे आणि 30 एप्रिल 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करून विद्यार्थ्यासाठी एक दिलासादायक असा झालेला आहे. याच्यानंतर आता येणारे जे काही तुमचे कास्ट व्हॅलिडिटी असेल, ते अत्यंत सुलभ आणि जलद गतीनं होणार आहे. यांच्यासाठी एक छोटंसं अपडेट होतं. ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला माहिती पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.